श्री स्वामी समर्थ. चला आपण मसाल्याचा भात बनवून घेऊया. त्यासाठी आपण सामग्री घेतली आहे. आता त्यापेक्षा गॅस पेटवून घेऊ. आपण त्यावर कुकर ठेवू आणि आपण काय काय मसाले भातासाठी घेतले ते बघू. लसूण, अद्रक, 2 कांदे, 1 टमॅटो, शहाजिरी, धना पावडर, हळद, लाल तिखट, 2-3 मिरच्या, बिर्याणी मसाला, कोथिंबीर वाळलेली, माझ्याकडे वल्ली कोथिंबीर, शेंगदाणे, तमालपत्र, अर्धा किलो तांदूळ धुवून ठेवलेत मी तांदूळ ते. आता आपण कुकरमध्ये तेल टाकून घेऊ. कुकर असं छान तापलं, गरम झाल्यावर मग तेल टाकू. 3 ते 4 माप, म्हणजे भात चांगला होते मोकळा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल टाकू शकता, कमी जास्त. मीठ, तेल तापले. आता त्याच्यात आपण तेल तापाय ठेवले. खलबत्त्यामध्ये आपण लसूण आणि अद्रक बारीक करून घेऊ. बारीक म्हणजे असं मोठं मोठं कुटून घेऊ आपण ते, म्हणजे चांगलं लागतंय मसाले भाताला. आता कुकरमध्ये तेल ओतलंय, त्यात आपण तमालपत्र टाकू आणि शहाजिरी टाकू थोडीशी. शहाजिरी तडतड केली की त्यामध्ये कांदा टाकून घेऊया. बघा, तडतड केली. 2 कांदे कापलेले आहेत मी छोटे छोटे, ते टाकून घेतलेत कुकरमध्ये. त्यानंतर लसूण आणि अद्रक बारीक करून घेऊ खलबत्त्यात. कांदा आपला भाजत आलाय आता. बघा, छान असं मोठं मोठं कुटून घेऊ आपण ते. मीठ टाकले कुटताना, म्हणजे बारीक पटकन होते ते. जास्त बारीक पण नाही करायचं आपल्याला ते. अद्रक, लसूण, कोथिंबीर नाही आहे माझ्याकडे वाळलेली, मी टाकणार आहे कोथिंबीर. मी वाळवून ठेवली होती. बघा, कांदा आपला भाजत आलाय आता. ह्यामध्ये टमॅटो टाकून घेऊ आणि थोडंसं मीठ टाकू, म्हणजे पटकन भाजते. माझा चॅनल आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मीठ टाकून घेऊया. आता कांदा, टमॅटो, तमालपत्र, शहाजिरी, अद्रक, लसूण चांगलं परतून घेऊ. त्याच्यात अद्रक लसूण टाकू. त्याचा कच्चा वास जाईपर्यंत तेलात परतून घेऊ आपण, त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं. त्याच्यात हिरवी मिरची टाकू आपण. लाल तिखट टाकूया, हळद,
धना पावडर 1 चमचा, गरम मसाला 2 चमचे, बिर्याणी मसाला, वाळलेली कोथिंबीर. चांगलं एकदम मिक्स करून घेऊ एकजीव. चांगला मसाला परतला म्हणजे भात चांगला होते, वास पण चांगला यायला लागलाय. गरम पाणी करायला ठेवलंय. थोडंसं शेंगदाणा टाकू आपण. गरम झालेलं पाणी, आता मसाला चांगला भाजला आहे आपला, त्यात ओतून घेऊ आपण पाणी. अर्धा किलोच्या मापाने मी ठेवले तापायला पाणी. तांदूळ धुवून ठेवले होते ते आता आपण मसाल्यात एकजीव करून घेऊ. तांदूळ असं मसाल्यामध्ये परतलं म्हणजे भात चांगला होत आहे. बघा कलर किती छान आला आहे आपल्या तांदळाला, मसाले भाताला. गरम पाणी त्यामध्ये टाकून घेऊ. मीठ कमी जास्त बघू, कमी असलं तर आपण मीठ टाकू त्याच्यात आणि टोपण लावू. 3 शिट्ट्या करून घेऊ म्हणजे मसाला भात आपला होतोय. थोडंसं मीठ टाकलंय चवीनुसार. झालं, आता टोपण लावून घेतलंय. झालं आपला मसाला भात. पापड, लोणचं, कांदा.